हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नर्सिंग विथ पूजा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रॅनियल नर्व म्हणजे काय। एक्झाममध्ये हा क्वेश्चन 5 मार्कासाठी विचारला जातो, त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे। आता काय जण म्हणतील तर आम्ही 12 क्रॅनियल नर्वची नावं लिहून आम्हाला इझिली 5 मार्क्स मिळतील, तर ते चुकीचं आहे। क्वेश्चन कधी पण लिहिताना त्याचं डेफिनेशन, इंट्रोडक्शन, फंक्शन, इम्पॉर्टन्स हे सगळं लिहावं लागतं। नर्सिंग म्हटले की थोडं लिखाण जास्त येतं, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रॅनियल नर्व म्हणजे काय, त्याचे इंट्रोडक्शन, डेफिनेशन, त्यांची नावे व त्यांचं फंक्शन। तर चला सुरू करूया। आता आपल्याला क्वेश्चन काय विचारले की क्रॅनियल नर्व म्हणजे काय, ते पण 5 मार्क्ससाठी। तर आपण सर्वात आधी त्याचे इंट्रोडक्शन लिहिणार। तर इंट्रोडक्शनमध्ये लिहिताना पहिला पॉईंट लिहायचा की आपल्या शरीरामध्ये क्रॅनियल नर्वच्या 12 पेअर्स असतात। सेकंड पॉईंट म्हणजे त्या रोमन्स अंकाने 1 ते 12 अशा ओळखल्या जातात। आणि तिसरा पॉईंट म्हणजे या नर्व्स आपल्याला आपल्या हेड, नेक, फेस आणि काही इंटरनल ऑर्गनला सप्लाय करतात। आणि चौथा पॉईंट लिहायचा की त्या नर्व्स आपल्या 3 प्रकारच्या असतात। पहिला आहे सेन्सरी नर्व्स, सेकंड म्हणजे मोटार नर्व्स आणि तिसरा म्हणजे मिक्स नर्व। आत्ता झालं आपलं 4 पॉईंटचं इंट्रोडक्शन। त्याच्यानंतर आपल्याला लिहायचे डेफिनेशन। डेफिनेशन ही लिहिताना छोटी लिहायची असते आणि स्पष्ट लिहायची असते। डेफिनेशनमध्ये आपल्याला लिहायचं आहे की क्रॅनियल नर्व म्हणजे आपल्या ब्रेनमधून थेट बाहेर पडणाऱ्या नर्व असतात। आणि मराठीतून आता इंग्लिशमधून कशी लिहायची आपल्याला, क्रॅनियल नर्व्स आर 12 पेअर ऑफ नर्व्स दॅट ओरिजिनेट फ्रॉम द ब्रेन अँड कंट्रोल द सेन्सरी अँड मोटार फंक्शन ऑफ द हेड अँड नेक। ही झाली आपली इंग्लिशमधून डेफिनेशन। आता डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला लिहायच्यात 12 क्रॅनियलची नावे आणि त्यांची फंक्शन। आता आपली फर्स्ट क्रॅनियल नर्व आहे ती म्हणजे ऑल्फॅक्टरी नर्व। ही नर्व्स आपल्याला वास घ्यायला मदत करते, तसेच वास घ्यायला ओळख करते। त्याचं फंक्शन काय आहे, स्मेलच्या रिलेटेड आहे। म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा स्मेल जो येतो अगरबत्तीचा, फुलांचा, तर हा वास म्हणजे स्मेल आपल्याला ही ऑल्फॅक्टरी नर्व्स घ्यायला मदत करते। सेकंड नर्व्स आहे ती म्हणजे ऑप्टिक नर्व। ही ऑप्टिक नर्व विजनच्या रिलेटेड आहे। म्हणजेच आपल्याला डोळ्यामधून आपल्या ब्रेनपर्यंत जी इन्फॉर्मेशन पोहोचवते ती ऑप्टिक नर्व पोहोचवण्याचं काम करते। म्हणजे आपल्याला जे दिसतं आजूबाजूचं काही चाललेलं कोणतेही चित्र ते आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम ही ऑप्टिक नर्व करत असते। तिसरी नर्व आहे ती म्हणजे ऑक्युलोमोटार नर्व। ऑक्युलोमोटार नर्व ही आपल्याला आपलं आईज ओपन क्लोज करायला, तसेच आपल्या आय लिडची मूवमेंट, परत पुपिलचं कॉन्ट्रॅक्शन करायला मदत करते। ती नर्व आहे ती म्हणजे ट्रोक्युलर नर्व। ट्रोक्युलर नर्वचं फंक्शन आहे आपल्याला आय मूवमेंट करायला मदत करते आणि विशेषतः डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ द आय मध्ये ह्याचं जास्त काम असतं। ती नर्व आहे ती म्हणजे ट्रिजेमिनल नर्व। ट्रिजेमिनलचं फंक्शन आहे की फेस सेन्सेशन देणे, तसेच आपल्या चिविंग जे मसल्स असतात त्यांचं कंट्रोल करणे। आणि ही सर्वात लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आहे। 6वी नर्व आहे ती म्हणजे ॲब्ड्युकेन्स नर्व। ही नर्व्स आपल्याला आय मूवमेंट तसेच आपल्या आईज एका साईडला मूव्ह करायला मदत करते। 7वी नर्व आहे ती म्हणजे फेशियल नर्व। फेशियल नर्वचं काम आहे की आपल्याला फेशियलवरती जे पण सेन्सेशन होतात ते देते, तसेच आपल्याला टेस्ट, परत सलायवा आणि टीयर सिक्रेशन करायला मदत करते। 8वी नर्व आहे ती म्हणजे वेस्टिब्युलर कोक्युलर नर्व। ही आपल्याला हिअरिंग व बॅलन्स कंट्रोल करायला मदत करते। 9वी क्रॅनियल नर्व आहे ती म्हणजे ग्लॅसोफॅरिंजियल नर्व। ही नर्व आपल्याला टेस्ट, स्वेल्विंग व सलायवा प्रोडक्शनसाठी मदत करते। 10वी नर्व आहे ती म्हणजे वेगस नर्व। ही पण लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व आहे। वेगस नर्व आपल्याला आपलं हार्ट रेट कंट्रोल करायला मदत करते, तसेच व्हॉइस प्रोडक्शन करायला मदत करते आणि डायजेशन करायला मदत करते। क्रॅनियल नर्व आहे ती म्हणजे ॲक्सेसरी नर्व। ही नर्व आपल्याला आपल्या हेड मूवमेंट आणि शोल्डर मूवमेंट करायला मदत करते। 12वी क्रॅनियल नर्व आहे ती म्हणजे हायपोग्लॉसियल नर्व। हायपोग्लॉसियल नर्व ही आपले टंग मूवमेंटसाठी मदत करते। तर ह्या झाल्या आपल्या 12 क्रॅनियल नर्व, त्यांची नावे आणि फंक्शन। आता आपण एक्झामसाठी लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बघूया। क्रॅनियल नर्व लक्षात ठेवण्यासाठी एक इझी ट्रिक। तर तुम्हाला एक मी वाक्य सांगते, ते नीट ऐका, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा। तर वाक्य आहे, ओ हो टू टच अँड व्हेरी फील गुड वेलवेट हा। म्हणजे स्टार्टिंगचे 3 ओ वरून स्टार्ट होतात, नंतर टी वरून 2 आहेत, नंतर ए वरून 1 आपली नर्व आहे, नंतर एफ वरून 1 आहे, नंतर जी वरून
आणि नंतर व्हीवरून व्हीच्या 2 नर्व्ज आहेत आणि नंतर ॲक्सेसरी म्हणजे ए ॲक्सेसरी नर्व्ज होते आणि एचवरून आपली हायपोग्लासियल नर्व होते. तर ही होती छोटीशी इझी ट्रिक. आय होप की तुम्हाला आवडली असेल. तर अशा प्रकारे तुम्ही 12 क्रॅनियल नर्वची नावे लक्षात ठेवा, ट्राय करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्या 12 क्रॅनियल नर्वची नावे, त्यांचं फंक्शन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुमच्या नर्सिंग फ्रेंड्ससोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत.